नमस्कार मंडळी, प्रदीप तळेगे अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आम्ही स्पेशल आहे बघा, फणसाची भाजी बनवणार आहोत. फूस भाजी, कोवळा फणस आहे. हा गावावरून आणलेला आहे. माझी बहिणी वगैरे आली होती ना, तेव्हा बघा केवढा मोठा फणस. हा कोवळा आहे तरी बघा केवढा मोठा आहे. याची आम्ही ना कोकणी पद्धतीत ना फूस भाजी बनवून दाखवतो. हे बघा एवढा मोठा फणस आहे, पण हा जर मोठा झाल्यावर केवढा मोठा होतो बघा. ते हाच कोवळाच फणस आहे, ते एवढा मोठा आहे. आता आपण ही बनवायला घेऊया. कशी बनवतो तुम्हाला दाखवते मी. चला मग आता हे कापणार आहेत मी फणसाची भाजी, कारण ह्याचे तुकडे करायला लागतील आणि तेल लावायला लागेल, कारण ह्याचा डीग असतो ना, तो हाताला चिकटतो. त्याचा काही बाधिकर होत नाही, पण तो चिकटतो हाताला. ते आपण तेल लावलं ना, हाताला तेल लावून घ्या. खोबरेल तेल सगळ्यांनी लावून घ्या. जे साफ करणार आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी लावून घेऊया. बस बस. कोयत्याला पण लावायला लागेल. थोडंसं विहीला लावायला लागेल, कोयत्याला लागेल, आडाळीला लावते मी. हेच हात जरा हे लावून ठेवलं ना, मग ते लागत आणि पडेल ना म्हणून खाली घेऊया. आता याची कचरा पडेल ना, लय कचरा असतो. म्हणजे हे दाते आहेत ना, हे सगळे दाते हे काढायला लागतील. हे बघा हे दाते आहेत कोवळे ना, हे सगळे काढायचे आपण. आधी पहिले कापून घेऊया, नंतर मी याचे दाते काढूया. एक नंबर भाजी होती, एक नंबर. तुम्ही अशी करून बघा. कोवळ्या पासून बाजारात विकायला येतात, ते पाव किलो वगैरे देतात. मस्त. 2 तुकडे करून घेऊ ना. हा 2 तुकडे करून घ्या. कडक आहे एकदम. बघूया आता जून आहे का कोवळा आहे. पण याने काय कापला नाही तो, पण आता कोयता घेतलाय. बघूया. इथे कसं मुंबई गावाला पटकन कापता येतं, मुंबईला कसं कापता येत नाही. लादी बिदी फुटायची, त्याचे एक टेन्शन. आता होत नाही. कोवळा आहे, पण याच्यामध्ये ना छोटे छोटे गरे झालेले. याच्यापेक्षा कोवळा पाहिजे फूस भाजीला. हा पण चालेल, ठीक आहे. हा व्यवस्थित आहे, चांगला आहे. हा चांगला आहे, करू शकतो आम्ही. फूस भाजी जी करायची आहे ना, ती करू शकतो. म्हणजे कोवळ्या फणसाची फूस भाजी. असं डीक काढायचं, असं कोरी पण म्हणतात ना. कोरीची भाजी. कोवळा जर फणस असेल ना, कोरीचीच भाजी बोलतात आमच्याकडे. फणस म्हणजे छोटे छोटे गरे झाले त्याच्यामध्ये, तर खायला अजून मजा येणार आहे. राणी तू कधी खाली का? राणीवर बसली खाली, राणीने गेल्या वर्षी केलेली. तर आता हे ना सगळे काटे काढून घ्यायचे पहिले तासून. नंतर आतमधले जी ही मधली जी बोलतात ना, पाव बोलतात त्याला. आमच्या कोकणाकडे पाव बोलतात त्याला. फणसाची कोवरी आणि आत असलेले पाव. आणि फणस म्हणजे जो मोठा गरे बिरे होऊन नव्हतं त्याला फणस बोलतात. आणि ही कोरी आहे. तर आतली जी पाव आहे ना, ती काढून घेऊ आपण, कारण ती खात नाही. तिला ती म्हणजे डोरा वगैरे, म्हणजे गाय म्हैस वगैरे खातात ना, त्यांच्या पण नड्याला आटकते. एवढी पाव ती कडक असते, म्हणून ही पावना अशी टाकत नाही. फणसा जेव्हा फणस पिकतो ना, ते ही चारखंड टाकली जातात ढोरांना. पण आतली ही पाव आहे ना, ही टाकली जात नाही, कारण ती घशाला म्हणजे की नाही, घशाला अटकते. म्हणून ती पावना अशी टाकून तुझ्या कचऱ्या बिचऱ्या फेकून द्यायची. हे बघा याचा डीक काढला बघा कसा मी. आणि हा कलर ना लाल लाल होत जाईल, तो पण आपण पटापटा करायला लागेल, कारण हा असा लाल होणार फणस. बटाट्यासारखा. हा बटाट्यासारखा आहे ही कोरी, कारण ही लाल होत जाणार. व्हाईट दिसणार नाही तुम्हाला, लाल कलरच दिसेल. त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही, तसं लालच कलर होणार. मग तो पाण्यात ठेवायचा? हा नाही, पाण्यात नाही ठेवायचा. आधी नंतर उकडताना पाण्यात ठेवायचा. हे बघा आता याचे दाते काढून घ्यायचे. अजून कापायला लागेल. गाईस आमच्याकडे कोण आलेलं आहे, जरा नाही बघ. आणि हे पण काढून टाकतो. राणीची फ्रेंड आली आहे. गाईस तुम्हाला ही भाजी खायची असेल तर अशी मेहनत करायला. मेहनत केल्याशिवाय काय नाही मिळत. असं डीग लागेल हाताला. असं करूया. तर ते आडाळीने काय एवढं झालं जमलं नाही आम्हाला. याने बरोबर याची सवय झालेली आहे कोयत्याची गावात. हे बघा हा थोडासा याच्यामध्ये गरे झालेले आहेत, कोवळे आहेत, पण म्हणजे दाते आहेत नाही, थोडे थोडेच काढून घ्यायचे आणि ही पाव कापून घ्यायचे. आता मी हे करून दाखवते तुम्हाला. आता हे बघा एवढे तुकडे करून दिले मी.
कारण तो साग कापणच होणार नाही. हे बघा, ही आता पाव आहे ना, ही कापून घेते मी. आणि हे बघा, ही एकदम सोपी पद्धत आहे अशी केली. हे बघा, ही पाव कापून घेतली. आता आपण हे बघा, हे असं होईल, काही टेन्शन नाही घ्यायचं. हे कारण हे लोखंड आहे ना, म्हणून हे असं होईल. आता हे आपण असं तेल लावलेलं आहे ना. हां, तेल लावलेलं आहे. हे बघा, आता ही ना एवढं येणार नाही, ह्याचं पूर्ण नाही येणार, या एवढं येणार. आता हेच करायला लागलं आपलं, कारण हे जुनं म्हणून. हे आता उकडायला लागतं, भरपूर आहे ह्याची प्रोसेस, नंतर तुम्हाला आम्ही दाखवतो. आता हे मी ठेवून देते. हे बघा, एवढा ना फणसाचं एवढंसं झालेलं आहे हे. आता हे ना मी उकळून घेते चांगलं. आता बघा लाल लाल दिसतंय, याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. आता आपण उकळून घेऊया कुकरमध्ये, चांगलं 4-5 शिट्या करूया. आणि नंतर मग हे सगळं साफ करायला लागलं सगळं. आता याच्यात नाही बघ गरे आहेत ना, हे छोटे छोटे गरे झालेले आहेत बघा. मग आता हे गरे ना असे सोलायला लागतील, कारण हा जास्त म्हणजे गरे झालेत म्हणून. आणि ही बी टाकून द्यायची, कारण ही आपल्याला लागेल ना कशा बिशाला, म्हणून ही अशी बी काढून टाकायची. ह्याच्यामधले पोपळे आहेत ना, हे काढून टाकायचे. अजून कोवळा असतो ना, मग काही काढायची गरज नव्हती. पण हा जरा जून झालेला आहे म्हणून. हे बघा, हे आता उकडल्यावर ना हे सगळं निघेल आपल्याला. हे बघा, ही बी आहे ना, ही काढून टाकायची अशी. आणि बघा, हे पोपडा आहे ना, हा जाड आहे. हे बघा, हात पोपडा असतो ना, थोडा जून झालाय ना. हां, थोडा जून झाला म्हणून आता ना याला 2-3 शिट्या करायला लागते मला. तरी भाजी एक नंबर होते मस्त वेगळी. तुम्ही एक वेळ करून बघा तशी. बाजारात विकायला असतात, भरपूर असतात. इथे पण आमच्या वाशिमला पण भरपूर विकायला असतात इथे. पाव किलो, अर्धा किलो. हे बघा, हे नाही, हे असे असतात ना, हे भाजी खायला मस्त वाटते. असे हे मोकळे व्हायला पाहिजे, असे एक नंबर भाजी लागते. तुम्ही करून बघा. आणि जर तुम्ही कोण मांसाहारी असाल ना, तर तुम्ही याच्यामध्ये जोला घातला ना, म्हणजे जोलाच बोलतात ना, कोलिम बोलतात. कोलिम किंवा सुका जोला किंवा कोलिम बोलतात. तो घातला आणि जर खाला ना, तर छान भाजी होते अशी. जवळ हां, जे खाणारे आहेत त्यांनी जर याच्यामध्ये टाकायची. आपण हे उकडून वगैरे घ्यायचे आणि जेव्हा फोडणीला टाकतात ना, तेव्हा तो जोडा टाकायचा. केळीची सारखी होते. हां, मस्त भाजी होती एक नंबर. केळीचा कोका पण. आणि लसूण भरपूर लागते याला मात्र. कांदा नाही घालायचा, लसूण. हे पण टाकते तिळाचं कूट. तिळ म्हणजे कुठले? काळे तिळ असतात. तिळकूट बोलतात. तिळकूट टाकून पण भारी लागते. म्हणजे तुम्ही दोन करत असाल तर तसे करा, भारी होते भाजी. पण वर्षात एकदा खायची. आता हे मोठे मोठे फणस झालेत ना, आम्हाला भेटले नाही. आपण तिळकूट काय टाकणार नाही. आम्ही आमच्या मालवणी पद्धतीत करणार आहे. मधुरा असेल मालवणी मसाल्यामध्ये. जर तुम्हाला मधुरा असेल मालवणी मसाला किंवा आगरी कोळी मसाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करू शकता. आणि लवकर ऑर्डर करा. आता आमचा नवीन स्टॉक आलेला आहे. आणि एक नंबर मसाला आहे. जो आम्ही करतो ना, तर 2 दिवस पण राहत नाही, एकदम पूर्ण संपून जातो मसाला. आता आम्ही बनवलेला आहे, भारी एक नंबर मसाला आहे. ऑर्डर नुसारच बनवतो, जास्त काय बनवून ठेवत नाही. म्हणजे कोणाला वाटायला नको की फ्रेश नाही किंवा काय, एकदम फ्रेश मसाला आम्ही देतो. आणि एक वेळ तुम्ही अर्धा किलो मागून बघा आणि आवडला तर जरूर मागवणार तुम्ही, ही माझी खात्री आहे. कारण गेल्या वर्षी पण आमचे ज्या ऑर्डर होते ना, त्याच्या ऑर्डर पुन्हा रिपीट आलेले आहेत. आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांना पण सांगितलेलं आहे आणि त्यांच्या पण ऑर्डर आम्हाला आलेले आहे. आणि असं नाहीये की गेल्या वर्षी पण. आता बघा, आता एप्रिलला, मार्चला मागवला ना, त्याने एप्रिलला पण मागवला. म्हणजे ते दर आठवड्याला 1-1 किलो मसाला, म्हणजे दर महिन्याला 1-1 किलो मसाला मागवतो आमच्याकडून. असं नाही की ह्याच वर्षी मागवला आणि पुढच्या वर्षी, असं नाही. आणि कोणी साठवणीचा मसाला पण मागवून ठेवलेला आहे कोणी. म्हणजे कोण 4 किलो 5 किलो असं एकदम घेऊन ठेवतं, कारण त्यांना आपल्या मसाल्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण गेल्या वर्षी त्यांनी तो मसाला वापरलेला आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण विश्वास आहे की आपला मसाला चांगला असणार आहे आणि टिकणार आहे म्हणून. आणि कुरिअर चार्ज पण होतो. आणि जर तुम्ही जवळपास असाल ना, म्हणजे जर ट्रेननी प्रवास असेल तर जवळपास असेल तर जास्त असेल मसाला तर आम्ही घरपोच करतो. ठाण्यापर्यंत ठाण्यापर्यंत असेल तर तुम्हाला स्टेशनवर वगैरे जास्त क्वांटिटी असेल तर स्टेशनपर्यंत आणून देऊ शकतो. नाहीतर मग कुरिअर करता येईल. आणि कसाही करून तुमच्यापर्यंत मसाला पोहोचवण्याची जिम्मेदारी आमची असते. चला मग आता आपण ही भाजी ह्याच्यामध्ये आता पाणी ओतते. आणि मी ही किती पाणी ओतायचं? 1-2 ग्लास ओतायचं, जेवढं म्हणजे अर्धा उकडण्यापुरतं असं ओतायचं. आणि याच्यामध्ये मी आता 3-4 शिट्या करून घेते. आणि नंतर मग आपण परत साफ करायला लागेल भाजी. नंतर मग त्याची पुढची भाजी कशी बनवायची ती दाखवते. मग लसूण वगैरे घालून एक नंबर भाजी होते. मग चला मग आता आपण भाजी झाल्यानंतर एवढा लसूण घेतलाय मी, हा सोलून लसूण घेतलेला आहे. हा लसूण असं चांगला ठेचून मस्तपैकी फोडणी द्यायची. आणि भाजी झाल्यानंतर तुम्हाला मस्त रिव्ह्यू पण देणार आहे.
टेस्ट करून. भाकरी बरोबर आम्ही खाणार आहोत. भाकरी बरोबर ते भाकरीवर चांगलं हा, वाटतं. भाजी चांगली लागते. चला मग आता मी कुकर लावते. आता मी भाकरी भाजते. हे नाचणी आणि तांदळाचं पीठ आहे मिक्स करून मी दळलेलं आहे. कारण आम्ही नाचणी आणि तांदूळ मिक्स करूनच भाकरी करतो. मी पाणी गरम केलं. पाणी गरम टाकलं ना तर मस्तपैकी आपली भाकरी होते मऊ लुसुशीत. तर तवा ठेवून घेते आणि आपली कोबरीची खुशभाजी आणि भाकरी. आता आपण भाकरी पहिल्या भाजून घेऊया. मग तोपर्यंत शिट्या होतील. 3-4 शिट्या करूया कारण तो जरा जून आहे ना म्हणून. पाणी उकळलं का मी त्यात टाकून भाकरी बनवते. गावावरून ना अजून एक भेट आलेली आहे बघा. आणि माझ्या आईने बघा काय दिलं, दही दिलं. दही गावचं दही बघा कसं आहे. आईने माझ्या गावसून दही दिलेलं आहे बघा. आणि कसं दही आहे बघा गावचं बघा. किती मस्त दही आहे बघा. आणि साई आहे पूर्ण दही आहे. आणि हे गाईचं ना तूप भरपूर असतं. मी ना रेसिपीनं याच गाईचं तूप वापरायची. हे बघा हे एक डबा भरून वगैरे दिलेला होता. आता हे पण भरले होतं. नाहीतर आणि सोनीने घेतला. आणि हे बघा बहीण आली गावावरून ना तिच्याकडे पाठवून दिला माझ्या आईने डबा भरून दही. मलाई मलाई दही आहे. मलाई बघा असं गावचं दही असतं मस्तपैकी. आता आम्ही ना आम्ही आता हां जेवणासोबत खाणार आहोत. आणि हे तसंच ठेवणं हे 2 दिवस खाऊ. हे बघा आता शिट्टी होते बघा. हे बघा आता शिट्ट्या झाल्या आहेत. मी 4-5 शिट्ट्या केल्या कुकरच्या. हे बघा कसं झालेलं आहे मस्त. ते गरम आहे. आता तुम्हाला दाखवते बघा. आता आपल्याला ना कसं ह्याच्यात छोटे छोटे गरे आहेत ना हे आता काढायला लागते असे. हे बघा हा गरम आहे हो. थोड्या वेळात मी दाखवते तुम्हाला. आता मी पराती ओतून घेते. हे बघा हे सगळं बारीक करायचं आहे. आणि किती मस्त पाती पाती वाटतात बघा. छान वाटते खायला ही भाजी. चला मग आपण आता पराती ओतून घेते. फणसाचे गरे आहेत. आता आपण ना आहे गरम आहे. हे बघा हे आतले ना हे आटळे छोटे छोटे झालेले ना बिया. हे बघा हे सगळं काढून घ्यायचं. हे बघा हे गरे झाले. हे आटले हे काढून घ्यायचे. हे घ्यायचे नाही कारण ह्याला ना जाड हां ही बी आहे. याला जाड पण आहे. ते कशाला अडकेल. आता वेळ लागेल जरा कारण हा जून फणस होता. कोवळा असतो तर काही वेळ नाही लागला. धरला असता आपण असं रगडला असता झाला असता. पण ह्याच्यामध्ये हे बघा हे गरे आहेत. हे आता आपल्याला काढायलाच लागतील. हे बघा असे काढायचे. गरम आहे ना. हे बघा आता हे आतली बी काढून टाकायची. हे बघा हे फणस आणि हे बी हे फणसाची बी. हा फणस आहे. हा तर घ्यायचा. तर अशा पद्धतीने सगळं करून घेते. मला भाकरी पण भाजायची आहेत. हां हां हे बघा हे असं बघून घ्या. बरोबर आता भाजी करतो ना ते मला दाखवतो. पण लई गरम आहे. फॅन खाली जरा सुकवून घेतो. राणी गरम आहे का? राणी बघा माझी साफ करते. राणी असते. राणी भाज्या बिज्या चांगल्या 1 नंबरची हे करते. कटिंग ना कटिंग भाज्या चिरून बिरून चांगल्या मस्त देते. दाखव. आतली बी काढून टाकायची. फणसाचे गरे केवढे छोटे छोटे गरे आहेत. हे बघा असं बारीक करून घेतलेले आहे मी. एवढं बारीक करून घ्यायचं. बघा असं बारीक करून घ्यायचं. मस्त लागेल भाजी. आता बघा हे बघा याच्यामधले आम्ही एवढ्या बिया काढल्या बघा. मी तुम्हाला सांगितलं ना फणसाचे बिया एवढे काढायचे. आणि हे बारीक बारीक फणस पण काय काय काढून टाकले मी. जास्त नको म्हटलं. हे बघा हे कोवळे फणस आहे. आता हे याची भाजी बनवूया आपण. नंतर मी दाखवते तुम्हाला. पॅन ठेवलेले आहे. आता मी ना तेल घालून घेते याच्यामध्ये. तेल घालते. मस्त भाजी होती. आता तेल मी ना 2 पळी घातलेली आहे बघा. आणि बघा भाजी कशी मस्तपैकी करून घेतली आहे. कलबाजात कुटून वगैरे घेतलेली आहे. आता मी बघा लसूण आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे. तो फोडणीला टाकते. मी पहिला कढीपत्ता टाकून घेते. नंतर लसूण भरपूर टाकायची. थोडंसं जिरं टाकते बघा. थोडंसं टाकायचं जिरं कारण पहिले काय फुसभाजीमध्ये ना हिला फुसभाजी बोलतात आमच्याकडे. जिरं वगैरे काय टाकत नव्हते. पण आता आपण टेस्टसाठी आपण जिरं टाकतो थोडंसं. चांगली परतून घेऊया आता. लसूण जे जास्त टेस्ट येते. भाजीला लसूण जास्त टाकतो. लसूण मस्त असं परतून घ्यायचं.
आता याच्यामध्ये आपण ना हा बघा मगुरा अस्सल मालवणी मसाला आता हा आपण वापरूया भाजीमध्ये. आणि भाजी बघा कशी मस्त कलर येईल. याच्यामध्ये कुठलेही मी मसाला टाकणार नाही. बघा 1 चमचा मी मसाला टाकून घेते. जास्त तिखट होईल म्हणून 1 चमचा टाकलेला आहे. आता हळद टाकते चवीनुसार. हळद टाकते. मीठ नंतर टाकते. बघा किती मस्त कलर आलेला आहे. आता आपण भाजी टाकून घेऊया. बघा आता मी मस्तपैकी परतून घेते. हे बघा आता ना मी मीठ टाकून घेते. मिक्स करून घेतलेली आहे. मीठ टाकूया आणि परत थोडी वेळ परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचा. कारण मी काय मगाशी उकडताना काय मीठ टाकलं नव्हता. बघा किती भाजी मस्त झालेली आहे. कोबीची फुसभाजी तयार झालेली आहे बघा. आता आपण भाकरी भाजूया. नंतर याची टेस्ट कशी आहे ना ती तुम्हाला सांगते. आता भाकरी भाजून घेते मी पहिल्या. आणि भाजीचा कलर बघा 1 नंबर आलेला आहे. ही बघा कोबरीची फुसभाजी बनवलेली आहे. आणि दही घेतले मी आणि कांदा आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. 1 नंबर भाजी झाली. सुगंध भारी येतोय. बघा मस्त वाटतंय. तुम्ही अशा पद्धतीत करून बघा 1 नंबर. पण लसूण भरपूर घाला. लसूणमध्ये कंजूसपणा करू नका. लसूण चांगली असेल ना भाजी 1 नंबर. आता यांच्याकडे जावा. ये बघा इथे राणी खाते. राणी टेस्ट करून सांग कशी झाली. पहिली फणसाची भाजी मस्त झाली एकदम भाजी.